ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तर आपण मागच्या क्लासमध्ये थोडंसं एकच श्लोक झाला होता, कारण थोडासा कठीण आहे तो, आणि आज पण थोडंसं मॅटर तसंच आहे या पूर्ण अध्यायामध्ये. तर आपण मागच्या याच्यात बघितलं होतं की दोन प्रकारचे प्रॉब्लेम आपल्यासमोर येतात. एक असतो इन्सिडेंटल प्रॉब्लेम, म्हणजे तो तात्कालिक असतो. म्हणजे आता इंटरनेट नाही आहे आपल्या इथे व्यवस्थित, हा तात्कालिक प्रॉब्लेम आहे. किंवा घरी धुणं धुणारी किंवा काय रूम साफ करणारी बाई आली नाही, हे असे इन्सिडेंटल प्रॉब्लेम असतात. एक प्रॉब्लेम असतो दुसरा हा प्रॉब्लेम, आणि दुसरा प्रॉब्लेम असतो फंडामेंटल प्रॉब्लेम, म्हणजे जो आपल्याला शोक मोह यात अडकून ठेवलेला असतो. म्हणजे समजा ती बाई भांडी घासायला आली किंवा नाही आली तर आपल्याला शोक होतो, अरे काय मला बाहेर जायचं होतं आणि आजच तिने नेमका फोन केला आणि मला अडकून ठेवलं घरी. सो हे साधारण जीवनातले आपले शोक मोह वेगळे, आणि या शरीराला धरून आपण बसलेलो आहोत, या जगाला सत्य समजून बसलेलो आहोत, या शरीराला आपण सत्य समजून बसलेलो आहोत, हे आहे फंडामेंटल प्रॉब्लेम. आता त्यांनी पण शोकमोह होतो आणि यांनी पण शोकमोह होतो. म्हणजे साधारण कोणी बाई आली नाही, आपलं काय बस चुकली, ऑटो रिक्षावाल्याची थोडीशी झंझट झाली, तर त्यांनी पण आपल्याला त्रास होतो, शोक होतो, सगळंच होतं. परंतु त्या त्रासापेक्षा हा जो फंडामेंटल शोक आपल्यामध्ये जास्त असतो तो म्हणजे शरीराची आसक्ती आणि ह्या जगाविषयीची आसक्ती. तर ह्या पूर्ण गीतेच्या ह्या अध्यायामध्ये आपण बघू की त्यांनी हे दोन प्रॉब्लेमवर सोल्युशन सांगितलं आहे. एका प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं असेल तर प्रॅक्टिकली तुम्ही समोर जायला पाहिजे, आणि फंडामेंटल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला काय म्हणतात त्याला आत्मदर्शन प्राप्त करून घ्यायला पाहिजे. तर आपण बघत होतो इन्सिडेंटल प्रॉब्लेम आणि फंडामेंटल प्रॉब्लेम. तर या मूलभूत जे प्रश्न आहेत आपले, म्हणजे संसाराचा प्रॉब्लेम किंवा आपल्या शरीराविषयीची आसक्ती किंवा ह्या जगाविषयीची सत्यत्व बुद्धी, ही जाण्यासाठी भगवंतांनी या गीतेमध्ये तीन प्रकारच्या म्हणजे त्यांनी रस्ते दाखवल्यात. एक आहे फिलॉसॉफिकल मार्ग सांगितला आहे, दुसरा आहे त्यांनी सांगितलं आहे की इथिकल प्रॉब्लेम, की इथिक्स आणि मॉरॅलिटीने तुम्ही ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकता, आणि तिसरा आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम, की प्रॅक्टिकली काही काही गोष्टी कशा सॉल्व्ह करायला लागतात तुम्हाला. तर अर्जुनामध्ये आपण बघतो की अर्जुनाचा प्रॉब्लेम इथिकल किंवा प्रॅक्टिकल नव्हता, त्याचा प्रॉब्लेम होता फिलॉसॉफिकल प्रॉब्लेम. त्याला आत्मअज्ञान होतं, त्याला अजूनही आत्म्याचं ज्ञान झालं नव्हतं, आणि म्हणजे त्या अज्ञानापोटी तो ह्या सगळ्यांना मी कसं मारू, काय मारू असं म्हणतो आहे. आणि म्हणून आता या श्लोकापासून पुढे आपल्याला या गीतेमध्ये दिसतं की आधी भगवंत त्याला ह्या आत्म्याच्या स्वरूपाबद्दल सांगतायत. आता आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की पहिल्यांदाच आपण आयडियल सांगायला पाहिजे, पहिल्यांदा आपण हे सांगायला पाहिजे की आपल्याला कुठे जायचं आहे. हे जर माहीत नसेल तर आपण म्हणजे काय म्हणतात त्याला ध्येयहीन होऊन बसू, की कुठे जायचं मला माहीत नाही आहे. तर म्हणून पहिल्यांदा भगवंत त्याला आत्म्याबद्दल सांगतात. आणि आता अर्जुनाने ते लहानपणापासून इथिक्स शिकला आहे, मॉरॅलिटीबद्दल त्याला माहिती आहे, धर्मशास्त्र त्यांनी वाचलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला तो प्रॉब्लेम नाही. त्याला प्रॉब्लेम आत्मदर्शन त्याला झालेलं नसल्यामुळे तो प्रत्यक्ष समजतो आहे की हे द्रोणाचार्य भीष्माचार्य यांना मी कसा मारणार. म्हणून आता इथे भगवंत त्याला ह्या आत्म्याच्याबद्दल सांगतायत. तर अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिताः, की इथे ते म्हणत आहेत की तू पंडितासारखा भाषा बोलतो आहे, परंतु जे लोक आहेत आणि जे लोक नाही आहेत म्हणजे जे गेले आहेत किंवा काय, या सगळ्या लोकांसाठी आपण शोक करणं
संयुक्तिक नाही आहे. आता ह्या बघत असताना आपल्याला थोडंसं म्हणजे तुम्हाला मे बी आय डोंट नो पण थोडं क्लिष्ट वाटेल, पण थोडं आत्मा म्हणजे काय याची थोडीशी भूमिका करून घ्यायला पाहिजे. की आपण हे आत्मा, ब्रह्म किंवा असे बरेच शब्द वापरतो सदैव, आणि लहानपणापासून आपण ऐकलं असतं की बाबा आत्मा आहे किंवा ब्रह्म आहे, काहीतरी आहे, पण काय ती गोष्ट काय आहे. तर ह्या आत्म्या आणि याच्या संदर्भात म्हणजे आपण जर थोडक्यात बघितलं की स्थूल सूक्ष्म कारण शरीरा व्यतिरिक्त, हां मी एक एक्सप्लेन करतो मी, की स्थूल सूक्ष्म कारण शरीरात व्यतिरिक्त पंचकोशातीत सन, म्हणजे पंचकोशाच्या बाहेर अवस्थात्रय साक्षी सच्चिद आनंद स्वरूप यस तिष्ठती स आत्मा, ही आहे आत्म्याची व्याख्या. म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या व्यतिरिक्त, म्हणजे आता समजा आपण स्थूल शरीरामध्ये आहोत, आता यावेळेस आपल्यामध्ये काहीतरी चैतन्य काम करत आहे, ते चैतन्य म्हणून आपण बोलतो आहोत. मग मी जेव्हा सूक्ष्म शरीरात जातो, म्हणजे मी जेव्हा झोपतो, जेव्हा मी स्वप्न बघत असतो, ते स्वप्न बघत असताना पण माझे इंद्रिय माझे सगळे शांत झाले असतात, मला माहीत नसतं, माझे हात पाय नुसते पडले निस्तेज पडलेले आहेत. परंतु जे आपण स्वप्न बघतो त्याच्या मागे काहीतरी आहे, म्हणजे कोणीतरी बघत असतं, कोणीतरी वॉचफुल आहे त्याच्या मागे. म्हणूनच आपण म्हणतो की मला काल स्वप्न पडलं होतं. जर कोणीच नसतं त्याचा विटनेस, तर ते स्वप्न सांगणारा कोण राहिला होता, मला ते आठवतं, मी इथे गेलो होतो, मी तिथे गेलो होतो, मी तिथे केलं, मी असं केलं, मी तसं केलं, चांगलं स्वप्न पडलं, मला वाईट स्वप्न पडलं. हे आपण का सांगू शकतो, कारण समबडी इज देअर ॲज अ विटनेस. जसं आता मी विटनेस आहे की माझं शरीर मला माहीत आहे, मी इथे स्वामी आत्मविकासानंद या रूममध्ये बसलो आहे, मी बोलतो आहे, म्हणजे समबडी इज वॉचिंग राईट नाऊ ऑल्सो. मी जेव्हा ड्रीममध्ये जातो तेव्हा माझी ड्रीम पण कोणीतरी वॉच करत आहे. हां, आणि जेव्हा मी सुषुप्तीत जातो, जेव्हा मी ड्रीमलेस स्लीपमध्ये जातो, जेव्हा मी झोपतो, तेव्हा आपल्याला काहीच माहीत नसतं, तेव्हा आपलं शरीराच्याबद्दल आपल्याला ज्ञान नसतं, इव्हन त्यावेळेस स्वप्न पण नसतात. त्याला म्हणतात ड्रीमलेस स्लीप, त्याला म्हणतात सुषुप्ती, पण गाढ झोप. हां, गाढ झोप म्हणजे संस्कृत त्याला सुषुप्ती म्हणतात, गाढ झोप आपण म्हणू शकतो. हां, आपण म्हणतो ना की दगडासारखं मी जस्ट लाईक अ लॉग ऑफ वूड आय वॉज स्लीपिंग, म्हणजे जस्ट पडलं आपण झोपलो एकदम, काहीच माहीत नाही मला. हां, तर याला म्हणतात सुषुप्ती, या अवस्थेला की जिथे तुम्हाला बाह्य ज्ञान काहीच नसतं आणि तिथे स्वप्न पण नसतं. परंतु तुम्ही जेव्हा झोपेतून उठता तेव्हा तुम्ही म्हणता की आज मी फार छान झोपलो होतो, बऱ्याच दिवसानंतर मला आज छान झोप लागली. आता याचा विटनेस कोण होता मला सांगा. कोणीतरी हे ऑब्झर्व करत आहे, कोणीतरी विटनेस आहे. तिथे तुमचं बाह्य काहीच, तुमची चेतना नाही आहे, तिथे तुमचं माइंड पण काम करत नाही आहे, तिथे स्वप्न पण नाही आहे, माइंड सगळं झोपलेलं आहे तिथे. पण स्टील देअर इज समबडी की तो सांगतो आहे की सुखम अवापसम, की मी खूपच शांत झोपलो होतो, की मला अजिबात म्हणजे इतक्या दिवसातनं 6 महिन्यातनं मला आज छान झोप लागली. तर हे सूक्ष्म, स्थूल आणि कारण शरीर या तिन्ही स्टेजमध्ये समबडी इज ऑलवेज देअर हू इज वॉचिंग अस, हू इज द विटनेस ऑफ आवर ॲक्शन. म्हणजे मी आता जागृतीमध्ये जे काम करतो आहे, स्वप्नात जे स्वप्न बघतो आहे आणि सुषुप्तीमध्ये मी झोपलेलो असतो, या सगळ्यांचा एक विटनेस आहे. म्हणून आपण बराच वेळ म्हणतो बघा, आपण सामान्य भाषेमध्ये की देवाला काय सगळंच माहीत असतं, आपल्या मनात गोष्टी यायच्या आधी देवाला माहीत असतात, माझ्या मनात घडणाऱ्या गोष्टी प्रत्येक गोष्ट देवाला माहीत असते. आता इथे आपण देव आणतो, पण अल्टिमेटली याचा अर्थ हाच असतो की समबडी साक्षी, म्हणजे आपण जे काही या तिन्ही अवस्थेमध्ये काम करत असतो ते कोणीतरी बघत असतं, ते कोणीतरी वॉच करत असतं. तर आता हा वॉच करणारा कोण आहे, त्याला म्हणायचं आत्मा, की जो तिन्ही स्थितीमध्ये झोपलेला नसतो कधीच. आपण शरीर झोपलेलं असतं, मन झोपलेलं असतं, म्हणजे स्वप्नामध्ये तुमचं शरीर झोपलेलं आहे पण मन जागा आहे. कारण मनानेच आपण चिंता करतो ना, आपण म्हणजे विचार करतो ना की मी इथे गेलो तिथे गेलो. हां,
गाढ झोपेमध्ये आपलं शरीर पण झोपलेलं असतं आणि मन पण झोपलेलं असतं. तिथे कुठेच मनाची वृत्ती नसते, परंतु तरीही तिथे कोणीतरी जागं असतं. तर या जागं असणाऱ्याला, या विटनेसला, या चैतन्याला किंवा या कॉन्शियसनेसला आपण आत्मा म्हणायचं. आणि ही एक व्याख्या झाली. म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण शरीरात व्यतिरिक्त, म्हणजे याच्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे आणि तो म्हणजे आत्मा. मग पंचकोशातीत आता इथे जस्ट कारण हा आता कसा टेक्निकल विषय आहे सगळा आपला हा जो भाग चालू आहे, तर मी जास्त डीप जात नाही, पण आपण थोडंसं त्याला टच करून जाऊ. तर पंचकोश याचं आपण बऱ्याच वेळा आपल्या वाचनात येईल, तुमच्या पुस्तकांमध्ये किंवा 5 कोश असतात आपल्याला. एक असतो अन्नमय शरीर. हे आपलं अन्नमय म्हणजे ज्या अन्नाने आपलं शरीर तयार होतं, अन्नमय. मग प्राणमय, कारण प्राण लागतो शरीर जिवंत ठेवण्यासाठी, त्याला म्हणतात प्राणमय कोश. तिसरा आहे मनोमय कोश, की जिथे मनाने आपण विचार करतो. चौथा आहे ज्ञानमय कोश, म्हणजे जिथे आपण बुद्धी वापरतो. आणि त्याच्यापेक्षा लास्ट आहे तो आहे आनंदमय कोश. हे आहे 5 कोश. म्हणजे याला आवरण, कोश म्हणजे आवरण. तर या आत्म्यावर हे 5 आवरण पडले आहेत बघा. म्हणजे पहिले शरीराचं आवरण, नंतर ह्या प्राणाचं आवरण, नंतर मग मनाचं आवरण, नंतर बुद्धीचं आवरण, असे हे आवरण असले. आणि नंतर शेवटी आनंदमय कोश, शेवटी तिथे तो आत्मा आहे. तर या स्टेजला आपण समजायसाठी एवढंच समजू की ह्या 5 कोशांच्या मागे तो आत्मा आहे. ठीक आहे. नंतर अवस्थात्रय साक्षी, म्हणजे 3 अवस्थाचं साक्षी, जिथं आपण पहिल्यांदा बघितलं की स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर, आणि या 3 स्टेजचा जो साक्षी आहे त्याला आपण आत्मा म्हणायचं. सर ही सिंपल आत्म्याची व्याख्या आहे. आता हे आपल्याला कसं समजायला कठीण आहे की बाबा हे काय कसं झालं आपण विचार करू शकतो, परंतु जर थोडा विचार केला लक्षात येईल आपल्याला की मी या जागृत अवस्थेमध्ये जे काही माझ्यामध्ये चैतन्य आहे, मी हात हलवतो आहे, बोलतो आहे, विचार करतो आहे, तर याच्यामध्ये चैतन्य नसेल तर बोलू शकणार नाही. मी स्वप्न बघतो आहे, चैतन्य नसेल तर काहीच होऊ शकणार नाही आहे. आणि झोपेतून जेव्हा मी जागा होतो आणि मी म्हणतो की मी छान झोपलेलो होतो, तर तिथे पण कुठेतरी चैतन्य काम करत आहे. सो सिम्पल. बरेच वेळा आपलं गल्लत कुठे होतं, आपण प्राणाला चैतन्य म्हणून समजून बसतो की आपण म्हणतो त्याचा प्राण गेला, पण प्राण वेगळा. प्राण फक्त त्याला एक दिलेलं इंधन आहे, म्हणजे तुमचं चालू ठेवायचं, पण त्याच्या मागचा मालक जो आहे तो आहे आत्मा. म्हणजे आत्मा जर नसेल तर प्राण पण नसणार आहे बघा. म्हणजे असं नाही आहे की आत्मा म्हणजे प्राण निघून गेला आणि मग आत्मा पण निघून गेला, असं नाही आहे. प्राणशक्ती त्याच्यामागचे इंधन आहे फक्त ते प्राणशक्ती. म्हणजे प्राण गेला म्हणजे आत्मा निघून गेला नाही. आपण ठीक आहे बोलताना बोलू शकतो की त्याचा आत्मा गेला किंवा त्याचं शरीर गेलं किंवा त्याचं प्राण गेले, हे बोलण्यासाठी ठीक आहे. पण जर तुम्हाला ते कन्सेप्ट समजून घ्यायचं असेल तर प्राण वेगळा आणि आत्मा वेगळा. तर जेव्हा आपलं शरीर जातं तेव्हा काय जातं की प्राण फक्त जातो, आत्मा कुठेच जात नाही. तर आत्म्याला कुठे जायचं त्याला जागाच कुठली, सगळीकडेच आत्मा आहे ना. म्हणजे मी इथे शरीर घेतल्यामुळे मी इथून वाटल्यास मुंबईला जाईल, पण आत्मा सगळीकडेच आहे. मुंबईला पण आत्मा आहे, इथे पण सगळीकडेच आत्मा आहे. सो हा बॉडी माइंड कॉम्प्लेक्समध्ये जे काही आपलं चैतन्य आहे त्या चैतन्याला आपण आत्मा म्हणूयात थोडक्यात. आता हा टेबल आहे, टेबलामध्ये आत्मा नाही आहे. टेबल आपण म्हणतो ना की टेबल चेअर याच्यात कुठे आत्मा आहे, त्याच्यामध्ये आत्मा नाही आहे. पण आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे. म्हणजेच काय समजायला पाहिजे की हा कॉन्शियसनेस किंवा हे चैतन्य, आता इथे व्याख्या आहे ते बघा की हे चैतन्य दिस चैतन्य इज नॉट द पार्ट ऑफ बॉडी. म्हणजे मला हात आहे, पाय आहे, नाक आहे, कान आहे, हे झाले माझे पार्ट्स ऑफ बॉडी. तसं हे चैतन्य काही माझ्या बॉडीचा पार्ट नाही आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. जर बॉडीचा पार्ट समजा असता तर मी गेलो तर माझं म्हणजे आत्मा पण मेला असता. तर चैतन्य और कॉन्शियसनेस इज नॉट द पार्ट ऑफ बॉडी. ठीक आहे.
इट इज नॉट द प्रॉडक्ट ऑफ बॉडी. सेकंड, म्हणजे हा पार्ट पण नाही आहे आणि इट इज नॉट अ प्रॉडक्ट ऑल्सो, की माझ्या शरीरातून निघणारं काही असं आत्मा नाही आहे की माझ्या शरीरातून निघाला. ठीक आहे. अँड हां, इट इज नॉट द पार्ट, इट इज नॉट द प्रॉडक्ट आणि इट इज नॉट द त्याला म्हणतात द क्वालिटी. क्वालिटी म्हणजे कसं की मी उंच आहे, मी ठेंगणं आहे, मी हुशार आहे, मी हे आहे, याला आपण म्हणतो काय की गुण आपले. हां, की कॉन्शियसनेस. म्हणूनच आपण त्याला हे करू शकतो की त्यातला लेसन काय घ्यायचा की हा दिस इज नॉट द पार्ट, इट इज नॉट द प्रॉडक्ट आणि इट इज नॉट द काय म्हणतात गुण. तो गुणांनी पण बांधलेला नाही आहे माणसाच्या. मग तो कोण आहे की याच्या व्यतिरिक्त पुन्हा काही वेगळं आहे. म्हणजे आपण त्याला इट इज कम्प्लिटली कॉन्शियसनेस इज सेपरेट एंटिटी, इट इज कम्प्लिटली सेपरेट दॅन बॉडी. हां, हे समजून घ्यायला पाहिजे. कम्प्लिटली सेपरेट, कम्प्लीट डिफरंट एंटिटी. ठीक आहे. नाव आता पण सेपरेट आहे म्हणजे काय आहे, म्हणजे काही वेगळी नाही आहे पण माझ्या बॉडीमध्येच आहे ती पण. म्हणजे ती जर बॉडीत नसते म्हणजे बॉडीमध्ये पण आणि बॉडीच्या बाहेर पण आहे. ती आहे म्हणून मी सगळं समजू शकतो, ती आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी बघू शकतो, बोलू शकतो. हां, तर सेकंड पार्ट याच्यामध्ये काय होतो की हा जो कॉन्शियसनेस आहे, हा कॉन्शियसनेस आपल्या बॉडीला बांधू शकत नाही. म्हणजे बॉडीला बांधू शकत नाही म्हणजे कसं की मी समजा माझं शरीर जर गेलं तरी कॉन्शियसनेस राहतोच, चैतन्य राहतच. म्हणजे इट इज जस्ट फॉर अ लाईट. आता उदाहरण घेऊ आपण लाईट. हा लाईट आहे म्हणून मी दिसतोय, पण लाईट माझ्या बॉडीचा पार्ट आहे का? नाही. लाईट माझ्या बॉडीचं प्रॉडक्ट आहे का? नाही. लाईट माझे गुण आहे का? म्हणजे माझ्यामध्ये लाईट असं गुण आहे, म्हणजे मी कुठे जाईल तेव्हा मला लाईट डोक्यावर जातो का लाईट? नाही, हा गुण पण नाही आहे माझा. हां, बट लाईट इज सेपरेट फ्रॉम मी, म्हणजे माझ्या बॉडीपेक्षा लाईट इज सेपरेट. बट लाईट जर नसता तर मी दिसलो पण नसतो. हां, समजा मी या रूममधनं सोडून मी दुसऱ्या रूममध्ये, मी इथून समजा माझ्या म्हणजे मठामध्ये गेलो आतमध्ये, मी आता ऑफिसमध्ये बसलो आहे आणि ऑफिसमधनं मी समजा रूममध्ये गेलो, तर काय होतं की लाईट आहे इथे, लाईट दिवा जळतो आहे, पण मी निघून गेल्यावर मला दिसत नाही, फक्त लाईट आहे म्हणून इथे. म्हणजे इथून मी 100 मीटरवर लांब गेलो, म्हणजे समजा माझं शरीर गेलं तर मला चैतन्य आहे दिसत नाही, पण चैतन्य आहे. हां, म्हणजे इथून मी 100 मीटरवर जर लांब गेलो तर मला लाईट चालू आहे की बंद आहे दिसत नाही. समजा मी लाईट ऑन करून ठेवून निघून गेलो तर लाईट आहे की नाही मला माहीत नाही, लाईट आहे इथे पण. हां, म्हणजेच जेव्हा आपलं शरीर जातं तेव्हा हा लाईट असतोच, फक्त आपल्याला दिसत नाही. कारण का दिसत नाही? आपण बॉडीमध्ये नाही आहोत. माध्यम. पुन्हा जर मी या ऑफिसच्या रूममध्ये आलो तर पुन्हा मला दिसेल लाईट आहे आणि पुन्हा ह्या लाईटने मी सगळे व्यवहार करू शकेन. तर हे चैतन्य कसं आहे की चैतन्य माझ्या शरीरामध्ये पण नाही आहे, शरीराचा पार्ट पण नाही आहे, शरीराचा गुण पण नाही आहे, परंतु त्याच्याशिवाय मी काम पण करू शकत नाही आहे. बरं, मी निघून जर गेलो इथनं, लाईट समजा निघून जरी गेला तरी तो आत्मा राहतोच, म्हणजे तो लाईट राहतोच, फक्त मला दिसत नाही. आता काय झालं की इथे आपण 2 नावं ठेवू शकतो की व्यक्त चैतन्य आणि अव्यक्त चैतन्य. व्यक्त म्हणजे केव्हा आहे ते, एक्सप्रेस केव्हा आहे की जेव्हा माझं शरीर आहे, माझं शरीर आहे म्हणून मी त्याला व्यक्त चैतन्य म्हणतो की बोलू शकतो आहे, सगळं करू शकतो आहे. त्याला अव्यक्त केव्हा म्हणून मी की जेव्हा मी निघून गेलो आहे. म्हणजे जेव्हा माणूस निघून जातो त्याचं फक्त बॉडी असते, त्याचं चैतन्य नसतं, त्याला म्हणायचं अव्यक्त चैतन्य, की ते व्यक्त करू शकत नाही. व्यक्त करायला काही माध्यम पाहिजे. विदाऊट माध्यम तुम्ही काहीच करू शकत नाही. तर हे आत्मा, आपण ज्याला म्हणतो आत्मा वगैरे म्हणतो, तर आत्म्याचं म्हणजे काय, त्याला जर आपल्याला म्हणजे बघायचं असेल तर त्याला काहीतरी माध्यम लागतं, त्याला काहीतरी बॉडी लागते. आता माझ्या आपण म्हणतो सगळीकडेच हे आहे, काय म्हणतात त्याला, ब्रह्म आहे. या टेबलामध्ये पण ब्रह्म आहे, या टेबलामध्ये पण आत्मा आहे.
फक्त टेबलाला काय आहे की अभिव्यक्त करायचं साधन नाही आहे. माणसाला आहे, कुत्र्यांना आहे, मांजरांना आहे, त्यांना बॉडी आहे काही, त्या बॉडीतनं ते चैतन्य व्यक्त होऊ शकतं. म्हणजे हे आपण मगाचे पंचकोश बघितले, हे कोश असायला पाहिजे आत्मा असायसाठी. म्हणजे विदाऊट बॉडी आत्म्याची अभिव्यक्ती होऊ शकत नाही. विदाऊट बॉडी, विदाऊट शरीर आत्म्याची अभिव्यक्ती होऊ शकत नाही. आपण म्हणतो आत्मा सर्वत्र भरला आहे, या भिंतीमध्ये पण आत्मा आहे, टेबलामध्ये पण आत्मा आहे, सगळीकडे आत्मा आहे, पण तो व्यक्त होऊ शकत नाही. ही चेअर माझ्यासमोर जी बसलेली आहे ती माझ्याशी बोलू शकत नाही, कारण ते अभिव्यक्त करायचं साधन त्याच्यामध्ये नाही आहे. जसं माणसामध्ये ते आहे, एखादा इव्हन कुत्रा पण आला माझ्यासमोर किंवा मांजर पण आलं तरी आपण ती चालते आहे, फिरते आहे, भुंकते आहे, याचा अर्थ तिच्यामध्ये अभिव्यक्त काहीतरी चैतन्याचा खेळ चालू आहे. हां, तर जिथे आपण बघतो, जिथे आपण बघतो, झाडांमध्ये बघा, पशु पक्षी माणूस, या सगळ्यांमध्ये आत्मा आहे. याचं कारण आपण म्हणतो की ते अभिव्यक्त करू शकतात. हे आहे व्यक्त चैतन्य. आणि टेबल, चेअर ह्या सगळ्या गोष्टी आहे त्या पण चैतन्य आहे, पण अव्यक्त चैतन्य आहेत की त्या व्यक्त करू शकत नाही स्वतःला. तर आता दोन गोष्टी आपण इथे आलो की कॉन्शियसनेस जो आहे हा बॉडीचा वेगळा आहे. कॉन्शियसनेसला व्यक्त होण्यासाठी शरीराची आवश्यकता आहे. आणि हा कॉन्शियसनेस म्हणा किंवा चैतन्य या बॉडीनी बांधल्या गेलेलं नाही आहे. म्हणजे इट इज नॉट लिमिटेड बाय बॉडी. हा फार महत्त्वाचा उद्देश आहे की मी गेलो, काही फिलॉसॉफी, आपल्या इंडियन फिलॉसॉफी आहे की शरीर गेलं की आत्मा पण गेला, मग खा प्या मजा करा, कोणी बघितलं त्याला आत्मा आहे की नाही आहे. हां, खा प्या मजा करा, निघून जा. पण असं नाही आहे की हे शरीरापेक्षा एक वेगळी आत्म्याची एंटिटी आहे. हे याच्यावरनं लक्षात येतं. म्हणून इथे आता गीतेत ते पुढे आता ते नत्व्यहम जातू, ते 2-3 पुढचे जे श्लोक आहे त्याच्यामध्ये हाच कन्सेप्ट येतो. आता इथे आता हे झालं एक काय म्हणतात त्याला आपण, हे झाली फिलॉसॉफी. आता आत्म्याबद्दल आपण एवढं जाणून घेतलं की आत्मा इज नॉट पार्ट, नॉट प्रॉडक्ट, नॉट गुण. हे तिन्ही नाही आहे आत्मा, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे आत्मा. आणि या आत्म्याला व्यक्त होण्यासाठी माध्यम लागतं, ते आहे शरीर. पण हे शरीर गेल्यानंतर पण आत्मा राहतो. आता इथपर्यंत आपली आत्म्याची व्याख्या झाली, ठीक आहे. मग आता आपल्या साधकाचा इथे कुठे प्रश्न येतो. साधकाचा म्हणजे साधकाने इथे कसं बघायचं याच्याकडे, की आपण म्हणतो की आत्मा आत्मा आत्मा, आपलं आत्म्याचं रिअलायझेशन करून घ्यायला पाहिजे, आत्म्याचं दर्शन करून घ्यायला पाहिजे, त्याची आपण साधना करायला पाहिजे. हां, तर इथे आपली साधनाचा पार्ट येतो की आपण, तर हे झालं आत्म्याच्याबद्दलचं वर्णन. आणि साधकासाठी काय आहे, मग आपण काय करायला पाहिजे की म्हणजे साधकाचा पार्ट इथे कुठे येतो. साधकाचा पार्ट येतो की आपलं फक्त आयडेंटिफिकेशन शिफ्ट करणं आहे. म्हणजे आपण ज्या शरीराला आत्मा समजून बसलो आहे बघा इथे आता, म्हणजे आपली ओव्हरऑल धारणा असते, तुम्ही काय आम्ही काय सगळेच आपण या शरीरालाच आत्मा समजून बसतो. चूक इथे होते आपली. तर आयडेंटिफिकेशन ह्या शरीराला नाही आहे. म्हणजे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा मी आता आहे तेव्हा आत्मा आहे, जेव्हा मी झोपलो असतो तेव्हा आत्मा, म्हणजे शरीर नसतं माझं. म्हणजे तुम्ही एखाद्या लाकडासारखे झोपलेले असतात, म्हणजे काही माहीत नाही तुम्हाला कुठे पडलात, पण तेव्हा पण आत्मा असतोच. पण थोडंसं कुठे खरचटलं, थोडंसं कुठे लागलं तर आपण म्हणतो बापरे मला लागलं. म्हणजे त्या शरीराशी आपण इतकं आयडेंटिफाय झालो आहोत. म्हणून आपल्या साधकाचा उद्देश हा आहे की आयडेंटिफिकेशन चेंज करणं. एवढाच आपला साधनेचा मागचा उद्देश आहे की मी सध्या माझ्या शरीरालाच आत्मापासून बसलेले आहेत, तर शरीराच्या आत जो जे चैतन्य आहे, जो पार्ट चैतन्याचा पार्ट आहे, ते म्हणजे आत्मा आहे, शरीर नाही आहे. असे बरेचसे उदाहरणं आहेत. असे बरेचसे उदाहरणं आहेत की तुर्यानी माझं उदाहरण आहे की त्यांनी ते शरीरावरून आत हे काढून टाकलं, मन उचललं. तर असे काही साधक आहे, त्या साधकांच्या जीवनामध्ये आपण असं बरंच वेळा बघू शकतो. किंवा इव्हन ठाकूरांच्या लाईफमध्ये आहे, त्यांचा हात मोडला आहे आणि तुर्यानी म्हणतात की बघ
बघा तुम्हाला काही त्रास होते, तुम्ही आनंदात आहे, मग ठाकूर म्हणतात धोरे फेलेचे साला, ठाकूर म्हणतात. ठाकूर 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 उगीच आपल्या कंठ आहेत, खूप दुखत आहे, कोणी हे केलं, का पडलं, का लागलं मला, असं चालू आहे त्यांचं सगळं. पण तिथे तुर्याजी महाराज बसले आहेत, ते म्हणतात तुम्ही तर आनंदात आहे, तुम्हाला कुठे काय होत आहे. तर तेव्हा ठाकूर म्हणतात अरे साला धोरे फेलेचे, मग त्यांनी पकडलेलं ना बरोबर मला त्यांनी. सो यावरून म्हणजे या बऱ्याच साधकांच्या जीवनामध्ये आपण बघू शकतो की दे आर नॉट आयडेंटिफाईड विथ बॉडी. म्हणजेच यावरनं प्रूव्ह होतं की हा आत्मा ह्या शरीराच्या व्यतिरिक्त आहे. या आत्मा शरीराच्या व्यतिरिक्त आहे म्हणजे मग आपण काय शरीराला तुच्छ समजायचं का? मग शरीराला काय आपण काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही का? असं नाही आहे. जे काही आपल्याला घेणं भाग आहे, शरीराची व्यवस्था ती सगळी घ्यावी, कारण दिस इज द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे हे शरीराचंही इन्स्ट्रुमेंट आहे तुम्हाला रिअलाईज करायसाठी म्हणून. म्हणजे तुम्हाला जर इथून म्हणजे तुम्हाला जर कुठे प्रवास करायचा असेल, तुमच्याजवळ जर गाडी असेल कुठली, तर त्या गाडीची काळजी घ्यायलाच पाहिजे, कारण ती तुम्हाला कॅरी करणार आहे. उद्या जर कुठे रस्त्यात ती पंक्चर झाली, उद्या कुठे रस्त्यात खराब झाली, फेल झाली, तर मग तुम्हाला त्रास आहे ना. हां, म्हणून ॲज अ इन्स्ट्रुमेंट या शरीराच्या पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे, या शरीराला पूर्ण आपण जसं ठेवायला पाहिजे त्याप्रमाणे सगळं करायला पाहिजे. पण ह्या शरीराशी जास्त आयडेंटिफाय होऊ नये एवढंच फक्त लक्षात ठेवायला पाहिजे की शरीर म्हणजे मी नाही आहे. सध्या मी शरीर आहे, मला आवश्यकता आहे शरीराची, शरीराच्याशिवाय मी काही करू शकत नाही, परंतु शरीर मी नाही आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता हा आत्मा, मग शरीर मी नाही आपण म्हणतो, पण तरी तर काही असं कन्फ्युजन राहतंच की मी आहे. आता मी जेव्हा विचार करतो आहे की मी तुमच्याशी बोलतो आहे, तेव्हा मी काहीतरी विचार करतो आहे. मग विचार करतो आहे म्हणजे मग मी मनाचा किंवा बुद्धीचा वापर करतो आहे. मग मी मन किंवा बुद्धी आहे का? बरं, शरीर नाही आहे समजलो, मी शरीर नाही आहे. मग मन मी आहे का? मन पण मी नाही आहे, कारण आता मी हा विचार करतो आहे, एका तासानंतर काही वेगळा विचार करेन मी, म्हणजे मन बदलत आहे. मी 10 वर्षापूर्वी काही वेगळा विचार करायचो, पुढच्या 10 वर्षांनंतर काही वेगळा विचार करेन, तर मन पण बदलणार आहे. म्हणजे शरीर जसं माझं बदलणार आहे, लहानापासून मी आता मोठा झालो, मोठ्यापासून अजून वृद्ध होईल, म्हणजे शरीरामध्ये चेंज होत आहेत, तसेच मनामध्ये पण चेंज होतात, बुद्धीमध्ये पण चेंज होतात. जसे आपल्या ह्या जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थेमध्ये चेंज होत असतात, तसेच आपलं शरीर, मन आणि बुद्धी या तिघांमध्ये पण चेंज होत असतात. म्हणजेच काय की आत्मा ह्या अवस्थेशी पण एकरूप नाही आहे, किंवा शरीर, मन, बुद्धीशी पण एकरूप नाही आहे. याच्यापेक्षा काहीतरी भयंकर वेगळीच गोष्ट आहे ती थोडक्यात. आता मग ती गोष्ट कुठली आहे, मग तिला कशी शोधायची, कुठे शोधायची, हा एक प्रश्न येतो पुन्हा. मग आता ती शोधून कुठे आपण, म्हणजे इतके सायन्स पुढे गेलं आहे, त्या सायन्सला पण अजून पण मिळालेलं नाही आहे की शरीरामध्ये आत्मा म्हणजे काय गोष्ट आहे. अजून ओळखू शकले नाही ते. मग आपण बघायला जातो, मग कुठं आत्मा शोधायचं, मग मंदिरात शोधायचं, कोणी मस्जिदमध्ये शोधतो, कोणी अजून चर्चमध्ये शोधतो. सगळीकडे आपण आत्म्याला बाहेर शोधतो, पण शरीरामध्येच आत्मा आहे, आत्मा बाहेर पण आहे, आतमध्ये पण आहे. तर याची जर आपल्याला खरोखर जर म्हणजे हा कुठे आहे जाणून घ्यायचं असेल, तर शरीरामध्येच त्याला आपण जाणून घेऊ शकतो. आता कुठल्या स्वरूपात जाणून घेतो? आता मग मी हातात शोधू त्याला, पायात शोधू, कुठं शोधू त्याला, शोधू कुठे? तर उपनिषद म्हणतं किंवा गीता म्हणते की आपण त्याला शोधू शकत नाही, कारण ही इज नॉट अ एक्सपिरियन्स. म्हणजे हे खूप सूक्ष्म गोष्ट आहे बघा. म्हणजे मी जसं एखादी आता म्हणजे समजा मी चहा पितो आहे, ही चहा एक गोष्ट माझ्यापेक्षा वेगळी आहे आणि मी चहाचा एक्सपिरियन्स घेतो आहे. म्हणजे मी एक कर्ता झाला आणि मी भोगता झालो, म्हणजे एन्जॉयर. म्हणजे कर्म करणारा पण मी झालो आणि एन्जॉय करणारा पण मी झालो. दोन्ही गोष्टी माझ्यामध्ये आहेत. चहा मी पितो आहे आणि तो छान झाला आहे, स्वादिष्ट झाला आहे, हे पण मीच विचार करतो आहे. ठीक आहे. तर
हा जो आत्मा आहे, म्हणजे उपनिषद म्हणतं की हा आत्मा हा, तर हा जो आत्मा मी म्हणत होतो की हा एक्सपिरियन्सर आहे. आता हा खूप सूक्ष्म म्हणजे विचार आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की मी चहा पितो आहे, तर चहा पिणारा पण मी आहे, म्हणजे स्वामी आत्मविकासानंद चहा पितो आहे, आणि एन्जॉय पण स्वामी आत्मविकासानंद करतो आहे. म्हणजे इथे दोन गोष्टी झाल्या, एक कर्ता आणि एक त्याचा आनंद घेणारा भोगता. तर इथे हा आत्मा जो आहे, उपनिषद म्हणतं की आत्मा कर्ता नाही आहे, हा अकर्ता आहे, तो फक्त भोगता आहे. ही जस्ट एन्जॉयज. आता हे समजणं फार कठीण आहे. त्याचे उदाहरण तुम्हाला सांगतो की समजा आपण एखाद्या कॅमेऱ्याने फोटो काढतो आहे. आपण ह्या कॅमेऱ्याने सगळ्या दुनियेचे फोटो काढू शकतो, पण त्या फोटोमध्ये कॅमेरा कधीच येणार नाही बघा. कॅमेऱ्याने आपण सगळ्या जगाचे फोटो काढू शकतो, पण त्या कॅमेरा कधीच त्या कुठल्या फोटोमध्ये येणार नाही, बिकॉज ही इज द म्हणजे काय एन्जॉयर, किंवा तो स्वतः त्याचं हे आहे, सब्जेक्ट आहे तो. ही इज नॉट अ ऑब्जेक्ट. तो काही विषय नाही आहे कुठला. म्हणजे आपले डोळे सगळी दुनिया बघू शकतात, पण डोळ्यांना डोळे बघू शकतात का मला सांगा? नाही. सो आत्मा म्हणून हा मोठा आपल्या सगळ्या साधकांना प्रश्न पडतो, त्याला कुठे शोधायचं? हा आत्मा आहे म्हणतात, त्याला कुठे शोधायचं? बघा, कारण आपण जेव्हा आपण म्हणू की मी त्याला शोधायचं आहे, तो कुठे सापडणारच आहे तुम्हाला. ही इज अ एन्जॉयर. की जसा कॅमेरा कुठल्याच फोटोमध्ये येणार नाही, जसे डोळ्यांना डोळे बघू शकत नाही, कानांना कान ऐकू शकत नाही, त्याचप्रमाणे हा आत्म्याला आपण असं बाहेर बघू शकत नाही. यू हॅव टू एक्सपिरियन्स दॅट. म्हणून म्हणतात की हे आध्यात्मिक लाईफ हे एक्सपिरियन्स करण्याचं आहे. म्हणजे यू हॅव टू एक्सपिरियन्स दॅट. जो म्हणजे ही जस्ट एक्सपिरियन्सर. आता तुम्ही जस्ट विचार करा की मी चहा पितोय आणि एन्जॉय करतोय. आता तुम्ही जर विचार जस्ट म्हणजे जस्ट प्रॅक्टिकल याच्यासाठी म्हणतोय मी की तुम्ही मला चहा दिला, मी फक्त एन्जॉय करतोय, मी पित नाही आहे. आता हे आपल्याला म्हणजे बाहेरच्या साधारण याच्यामध्ये खूप खटकतं ते की असं कसं आहे, तुम्ही न पिता कसं आपण एन्जॉय करू शकतो? तुम्ही जेव्हा चहा प्याल तेव्हाच तुम्ही एन्जॉय कराल ना. परंतु हा आत्मा हा आपला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा बेस असल्यामुळे ही डझंट डू एनिथिंग. कोण काम करतं? मी काम करतो, कारण मला चहा आवडतं म्हणून मी चहा पितो आहे. ही इज नॉट डुईंग एनिथिंग. दॅट इज वाय त्याला इट इज कॉल्ड अकर्ता. माझ्या लाईक्स आणि माझ्या डिसलाईक्सप्रमाणे मी जगात वावरत असतो. आत्म्याची काही लाईक डिसलाईक नाही आहे. पुढे त्याच्या व्याख्या येईल निर्विकार. हे शब्द ऐकून ठेवा, निर्विकार, अकर्ता. हे पुढे प्रत्येक ह्या 2-4 पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहेत की आत्मा निर्विकार कुठल्या पद्धतीने आहे की त्याची स्वतःची काहीच इच्छा नाही आहे. आपण बघा ना, सगळ्या माझ्या इच्छेप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करत असतो की मला चहा आवडतो, मला कॉफी आवडते, मला तिथे जायचं आहे, मला त्याने असं म्हटलं, मी त्याला असं म्हटलं, मला हे आवडत नाही, मला AC आवडत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला जे आहे हे आपल्या माझे म्हणजे या शरीर मनाचा जो कॉम्प्लेक्स आहे, आपला शरीर मनाचं जे काही आपलं एक असं पूर्ण युनिट आहे, त्या युनिटच्या लाईक्स आणि डिसलाईक्सप्रमाणे सगळ्या गोष्टी होत असतात. पण आत्मा हा शांत बसला आहे. समोर एखादा म्हणजे त्या कॅमेऱ्याच्या समोर कोणी नाचतायत, कोणी दंगा करतायत, कॅमेरा निर्विकार आहे. तो काय करतो आहे? तो फक्त फोटो घेतो आहे, बस. त्या समोर आग लागली म्हणून तो कॅमेरा काही हे करत नाही, म्हणजे जळत नाही, किंवा त्याला दुःख पण वाटत नाही. आणि कोणी उद्या जर तिथे छान कोणी गाणं म्हणत असेल तर सुख पण होत नाही. ही जस्ट विटनेस. त्याला साक्षी म्हणतात, साक्षी. हा पुढे शब्द पुन्हा रिपीटेड पुढे की साक्षी. की ह्या तिन्ही अवस्थामध्ये मग ज्या आपण डिस्क्राईब केल्या, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, या तिन्ही अवस्थामध्ये तो साक्षी आहे. तो काहीच करत नाही, तो स्वप्न बघत नाही. तुमच्या वासनायुक्त मनाचं मन स्वप्न बघतं, तो काहीच बघत नाही. तर म्हणून या दृष्टीने त्या आत्म्याला म्हणतात तो निर्विकार आहे, तो अकर्ता आहे, तो साक्षी आहे. जसं कॅमेरा तो जसा साक्षी आहे,
तो ज्याच्यातून त्याला काहीही समोर द्या, तो फक्त फोटो काढेल, क्लिक करेल फक्त तो. हां हां. तर असा हा आत्मा, याचा हा आहे म्हणजे विटनेस, साक्षी. आणि म्हणून मग साधकाने काय करायला पाहिजे की माझ्यासमोर ज्या काही घटना येतात आणि जातात, म्हणजे तुम्ही जर म्हणजे काय साक्षी होऊन जर बसला ध्यानाला, की कोणी आलं, तुम्हाला काही 2 वाईट शब्द बोललं, बस निघून गेलं. कोणी आलं, तुमचं खूप स्तुती केली, निघून गेलं. म्हणजे पुढे ह्याच्यामध्ये येईल. म्हणून ते पुढे श्रीकृष्ण म्हणतात की अरे हे भीष्म, द्रोण हे फक्त शरीर आहे, हे आले आणि गेले कित्येक वेळा. तू आत्म्यादृष्टीने त्यांच्याकडे बघ ना, तू का त्यांना बॉडीली बघतोय. हां, म्हणजे सुख आलं आणि गेलं, दुःख आलं आणि गेलं, स्तुती आली आणि गेली, निंदा आणि गेली, असा जर आपण विचार केला ॲज अ साक्षी, तर या सुख दुःखाने होतं काय की मला त्रास होतो, म्हणजे ह्या बॉडी माइंड कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या अजयला त्रास होतो. पण इथं आत्म्याचा कुठेच प्रश्न आला नाही आहे बघा. आत्मा त्याच्यापेक्षा सगळं कंप्लीट वेगळं आहे. हां, जस्ट आत्मा म्हणजे कॅमेरा, लक्षात ठेवा तुम्ही, कॅमेऱ्याला काही होत नाही, तुम्ही काहीही करा. हां, तर आपण ह्या जगामध्ये जेव्हा वावरतो तेव्हा हे जे आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम होतात, हां, की हे चांगलं वाईट, त्याने तो मला असं म्हटलं, त्याने मला तसं म्हटलं, हां, त्याच्यामुळे मला दुःख झालं, हे दुःख ते दुःख झालं, तेव्हा साधकाने हा विचार करायला पाहिजे, दिस इज जस्ट सुपरफिशियल, बाहेरच्या सगळ्या गोष्टी ह्या. मी खरा आत्मा हा निर्लिप्त आहे. म्हणून आपण पण ह्या संसारामध्ये असा विचार करायला पाहिजे की कोणी आलं, कोणी जन्म घेतला, कोणी मृत्यू पावला, आला आणि गेला, जन पळ भरमण तिला हाय हाय, बस तेवढंच फक्त दुनिया ही खरी बघितली तर आपण. काहीच काही राहत नाही. म्हणजे भारत तांबेंची कविता आहे ना ती, काही कोणाला थांबत नाही. तर ह्या पूर्ण जगामध्ये ह्या गोष्टी अशाच घडत असतात, येत असतात आणि जात असतात. पण आपण त्या येणाऱ्या गोष्टीला कवटाळून बसतो. म्हणजे चांगलं आलं की कवटाळून बसलो, आणि ती जेव्हा हातून, कारण हे पूर्ण संसार आहे, ही गोष्ट संसारामध्ये कसं आहे ना की हे जाणं येणं चालूच असणार आहे. सुख येतं आणि जातं, दुःखही येतं आणि जातं. पण आपण त्या सुखाला कवटाळून बसतो, त्याच्यामागे असं म्हणजे काय, त्याच्यामागे असं घसत जातो आपण. तर आपण जर निर्विकार राहिलं की सुख आलं, ओके ठीक आहे, सुख आलं, दुःख आलं, ठीक आहे. म्हणून पुढे म्हणतील भगवंत की शीतोष्ण सुख दुःखेषु, की गरमी आली, अच्छा ठीक आहे, गरमी आली, ओके ठीक आहे, गरमी जास्त गरमीच पडणार आहे ना, थंडी जास्त थंडीच पडणार आहे. किती गरम पडलं, किती थंडी आहे, ठीक आहे, असं चर्चा करताना गोष्ट वेगळी आहे. पण त्याचं हे करून घेणं, म्हणजे त्याच्याबद्दलचं आपण त्रागा करून घेणं, स्वतःचा शरीर मनाचा त्रागा करून घेणं, हे योग्य नाही. हां, अशा वेळेस तो निर्विकार राहणं या सगळ्या घटनांमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे निर्विकार कोण राहू शकतो की ज्याची त्या आत्म्यावर नजर आहे. मी का हा जास्त सब्जेक्ट लांबवला म्हणण्यापेक्षा जास्त खोलात गेलो त्याच्या, की आपण नजर कुठे ठेवायला पाहिजे. मी जर ह्या शरीरावरच नजर ठेवली, मी जर फक्त माझ्या मनाच्या चढउतारात नजर ठेवली, तर मला सुख होणार, शोक होणार, मोह होणार, आणि या संसारात मी सारखा अडकणार. या संसाराचे सदैव मला टक्के टोणपे खावं लागणार, आणि सदैव मी त्या पेंडुलमसारखा झुलणार. आज चांगलं वाटतंय, कोणी मला छान म्हटलं, परवा मला खराब वाटलं, बस. ह्या पेंडुलमच्या सारखं झुलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. पण याच्यातनं वरती केव्हा उठू शकतो आपण, जेव्हा आपण त्या आत्म्यावर लक्ष केंद्रित करू की हे येणारं आहे आणि जाणार आहे, स्थिर काहीच नाही आहे संसारामध्ये. आपण लहान होतो, मग यंग होतो, मग तरुण होतो, मग वृद्ध झालो, आणि दिशे जाणार. आता हे जे पूर्ण सायकल आहे, ही सायकल स्थिर नाही आहे. कुठल्याच अवस्थेमध्ये आपण थांबलेलो नाही आहे.
सदैव बदलत आहे सगळं. तर हे समजून घ्यायला पाहिजे आपण की आत्माच फक्त न बदलणारा आहे, आत्मा फक्त करणारा आहे, अकर्ता आहे, आत्मा हा नित्य आहे, आत्मा हा साक्षी आहे, आत्मा हा निर्विकार आहे. त्याच्यावर जर आपली नजर असेल, हां ठीक आहे, कधी कधी आपलं पुन्हा मन खाली येईल, पुन्हा शरीरावर येईल, पुन्हा मनाचे काहीतरी मनात सदैव काही चालू राहील, ओके ठीक आहे, कारण आपण साधक अवस्थेमध्ये येतो, अजून आपण सिद्ध झालेलं नाही आहे. तर साधक अवस्थेमध्ये असं कमी जास्त होतील, परंतु नजर मात्र त्या आत्म्यावर असायला पाहिजे की आय एम आत्मा, की माझ्यामध्ये काहीतरी असं चैतन्य आहे की न बदलणार आहे, हे बदलणार नाही. आपण मागे त्या बुद्धांची गोष्ट बघितली होती, त्यांनी तेच बघितलं ह्या 3 घटनांमध्ये, की त्यांनी वृद्ध माणूस बघितला, वार्धक्य बघितलं आणि ते एक मेलेला माणूस त्यांनी बघितला. त्यांनी लगेच त्यांच्या मनाने ताडलं ते की चेंज, लाईफ इज चेंज, हे थांबू शकत नाही आपण, लाईफ इज नॉट परमनंट. सो हे इम्परमनन्स ऑफ लाईफ, लाईफ कधीच परमनंट नाही आहे. काय परमनंट आहे? आत्मा परमनंट आहे. आणि तो कसा आहे आपण ते बघितलं की तो तिन्ही अवस्थेमध्ये तो असतो, तिन्ही म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थेमध्ये पण असतो, आणि शरीर, मन आणि बुद्धी या पातळीवर पण तो सदैव सारखाच असतो, साक्षीच असतो तो. तर अशा आत्म्याकडे जर आपण लक्ष दिलं, अशा आत्म्याकडे जर आपण हे पुरवलं, तर आपण ह्या वरवरच्या गोष्टीपासून जे आपण म्हणजे झटके खातो संसाराकडनं, ते आपण खाणार नाही. तर असा आत्मा हा नित्य आहे हे समजायला पाहिजे, की हा कधीच म्हणजे शरीर जाऊ शकतं पण आत्मा जात नाही कधी, कारण हा नित्य आहे. जसं मग आपण त्या लाईटचं उदाहरण बघितलं की मी इथून निघून जरी गेलो तरी हा दिवा जळतच राहणार आहे, दिवा काही विझणार नाही आहे, मी फक्त गेलो. तसा हा आत्मा नित्य आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आपण मग बघितलं की निर्विकार आहे, ह्या सगळ्या चेंजमध्ये त्याच्यामध्ये काहीच होत नाही. हां, तो अकर्ता आहे हे आपण बघितलं. तर अशा ह्या आत्म्याकडे तू लक्ष दे, असं श्रीकृष्ण त्याला सांगतायत. की तू अशा आत्म्याकडे लक्ष दिलं तरच तुझा या सगळ्या याच्यापासून पुढे निभावावं लागणार आहे. म्हणून आता या श्लोकात ते म्हणतात की अशोच्यानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून अगतासूंश नानुशोचिंत पंडिता. म्हणून तू अर्जुना, तू काही शोक करू नकोस, कारण ही शोक करण्याची गोष्ट नाही आहे, कारण आत्मा कधी जातच नाही आहे, शरीर फक्त जातं. याच्याकडे लक्ष ठेव. तू त्या माणसांकडे त्या बघू नको, ते फक्त खोळ आहे. जसं आपला सदरा फाटलं की आपण सदरा फेकून देतो, तसं ते शरीर जेव्हा वृद्ध होतं तेव्हा फेकून देतो आपण. किंवा आता 15 वर्ष झाली की गाडी आपल्याला द्यावं लागते, स्क्रॅप करावं लागते गाडी 15 वर्षानंतर, कारण ती चालत नाही पुढे गाडी. तसंच आपल्या शरीराचं इतकं सिम्पल आहे. तर हे तू जे बघतो आहे की भीष्म द्रोणांना तू मारणारा आहे, तर अर्जुना तू मारणारा नाही आहे, कारण तू अकर्ता आहे, हा आत्मा अकर्ता आहे. हां, आता इथे त्यांनी त्याप्रमाणे त्याला इथे समजावून दिलं पूर्ण याच्यामध्ये. तर आपल्याला इथे काय करायचं आहे की आपल्याला फक्त म्हणजे साधकाला आपलं अंडरस्टँडिंग फक्त चेंज करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर एखादं मातीचं भांडं आहे, ठीक आहे. आता ते मातीचं भांडं फुटलं, ठीक आहे. तुम्ही काय, अरे काय मातीचं भांडं फुटलं, कसं झालं, गेलं, सगळं चांगलं छान भांडं होतं. पण तुम्ही मला सांगा, त्या मातीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर ते भांडं फुटण्याच्या आधी पण मातीच होती, फुटल्यानंतर पण मातीच आहे. बघा, आपण काय करतो, ती माती बघत नाही, आपण रूप आणि आकार त्याच्यात जास्त अडकतो. आणि हा आहे संसार. हे पूर्ण दृश्य जे जगत आपण बघतो ते नाम आणि रूप याशिवाय काही नाही आहे. ते भांडं म्हणजे मातीचं भांडं समजा गोल, मडकं, हे झालं त्याचं नाव, मडकं झालं नाव, आणि त्याचं रूप काय झालं, ते गोलाकार आहे. पण ते पूर्वी पण ते गोलाकार व्हायच्या आधी पण मातीच होतं. गोलाकार जेव्हा त्याला कुंभाराने तयार केलं तेव्हाही मातीचं आहे ॲक्च्युली, आणि जेव्हा ते फुटणार आहे तेव्हाही मातीच आहे. या तिन्ही अवस्थेमध्ये ती मातीच आहे फक्त. बघा, तर हा आपला शिफ्ट करायला पाहिजे कॉन्शियसनेस, की मी शरीर नाही आहे,
हळूहळू 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 आपल्यामध्ये नक्कीच त्या आत्म्याबद्दल किंवा त्या शरीराबद्दलची आसक्ती कमी होणं आणि आत्म्याबद्दल आपला कॉन्शियसनेस वाढणं हे सुरू होतं. आणि तेच ह्या गीतेच्या 2nd अध्यायाचं लक्ष आहे की तुम्ही हे पूर्ण गोष्ट म्हणजे अध्याय तुम्ही वाचा, पुढे हळू आपल्याला त्याच्यामध्ये इथिकल काही गोष्टी शिकायला मिळतील, काही प्रॅक्टिकल गोष्टी शिकायला मिळतील. पण या 2nd अध्यायाचं महत्त्व आहे की तुमची दृष्टी ही आत्मदृष्टी करायला सांगतात भगवंत इथे, की तुम्ही फक्त ह्या असं म्हणजे साधारण शरीर मनाला घेऊन हा काय बाबा, हा मला गुरूंनी असं सांगितलं, गुरूंनी तसं केलं, त्याप्रमाणे मी केलं. पुन्हा उद्या काही कोणीतरी येईल तुमच्या दरवाजावर, पुन्हा तो तुम्हाला शिव्या देईल, पुन्हा तुम्ही गुरुकडे पळाल, पुन्हा गुरु तुम्हाला सांगाल तू असा राहा, बस पुन्हा तुम्ही असे आला. पुन्हा काही दिवसांनी तुम्हाला कोणीतरी पुन्हा काहीतरी बोलेल, पुन्हा तुम्ही गुरुकडे धावत गेला, ओ मला त्यांनी तसं म्हटलं. तर इथे श्रीकृष्ण तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायला सांगतायत की इथे तुम्ही जर तुमची दृष्टी वळवली, तुम्ही जर आत्म्याकडे लक्ष दिलं, तुम्ही जर त्या मातीकडे लक्ष दिलं किंवा तुम्ही जर त्या लाकडाकडे लक्ष दिलं की टेबल आहे, हा लाकडाचा बनलेला आहे, पण त्या टेबल का म्हणतो आपण की त्याला 4 पाय आणि वरती टॉप आहे म्हणून त्याला टेबल म्हणतो. आता हा टेबल तुम्ही कितीही याचे असंख्य तुकडे करा तरीही लाकूडच असणार आहे तो. तर त्याला आपण नाम रूप होतं, नाम काय होतं, टेबल, रूप होतं 4 पाय आणि वरती टॉप. तर नामरूप होतं म्हणून त्याला आपण टेबल म्हटलो फक्त. पण जेव्हा आपण टेबल म्हणत होतो त्याला तेव्हा पण ते लाकडूच होतं ॲक्च्युली. बघा, लाकडाशिवाय काहीच नव्हतं ते, पण आपण म्हणतो टेबल. आणि तो टेबल जर कोणाने हात लावला त्याला तर आपण डोकं खराब होतं की माझ्या टेबलला तू हात का लावला. त्या रूप आणि नामाला आपण पकडून बसलो. हे माझं घर, हे माझं, ही गाडी माझी, हा मुलगा माझा, ही मुलगी माझी, हा नवरा माझा, हे सगळेच माझे आहे. बट ॲट द सेम टाईम वी शुड अंडरस्टँड दे आर डिफरंट दॅन मी. त्यांच्यामध्ये पण आत्मा आहे, माझ्यामध्ये पण आत्मा आहे. म्हणजे प्रॅक्टिकल लेवलवर दे आर ऑल म्हणजे माझेच लोक आहेत सगळे. माझी पत्नी आहे, माझा नवरा आहे, माझा मुलगा आहे, माझी स्त्री आहे, सगळं बरोबर आहे प्रॅक्टिकल लेवलवर. परंतु जर तुम्ही आत्मा बघितलं त्यात अडकून बसणार नाही तुम्ही. त्यांच्यासाठी कर्तव्य म्हणून तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही सगळं करणार. जे काही सांसारिक कर्तव्य माणसाला पार पाडायला लागतं ते पण तुम्ही पार पाडणार, कारण तुम्ही या व्यावहारिक स्तरावर तुम्ही आहात हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण. म्हणजे सदैव आपण आध्यात्मिक लेवलवर राहू शकत नाही, कारण व्यावहारिक जगत पण आहे. की ज्या जगात मी वावरतो हे आहे व्यावहारिक जगत. आणि मी आत्ता याच्या आधी जी गोष्ट केली ती आहे आध्यात्मिक जगत. तर ह्या व्यावहारिक जगामध्ये जेव्हा मी वावरतो तेव्हा मी सगळ्यांचाच काका, मामा, दादा, भाऊ सगळ्यांचा आहे. पण व्यावहारिक पातळीवर मी सगळ्यांचं आहे, पण आध्यात्मिक पातळीवर मी आत्मा आहे. हे जर तुम्ही लक्षात आलं की फक्त व्यवहार करायसाठी मी इथं आलो आहो. उद्या तुम्ही एखाद्या नाटक कंपनीत तर तुम्ही जॉईन केलं, तुम्हाला कोणी उद्या म्हणेल तुम्ही सीतेचा रोल करा, तुम्ही सीतेचा रोल केला. परवा म्हणेल तुम्ही कैकेयीचा रोल करा. दोन्ही कम्प्लीट अपोजिट आहेत. तुम्ही दोन्ही रोल केलेत, पण तुम्ही बदललात का? नाही. फक्त रोल बदलला. एका ठिकाणी कैकेयी होतं तुम्ही, एका ठिकाणी तुम्ही सीता झाला. रोल फक्त बदला. ज्या रोलमध्ये तुम्ही आहे त्याप्रमाणे तुम्ही कैकेयीचं काम केलं, एकदम निष्ठुर होऊन तुम्ही काम केलं. ज्या सीतेच्या रोलमध्ये तुम्ही होता त्या सीतेला जसं पाहिजे त्याला त्याचं कॅरेक्टर जे आहे त्याप्रमाणे तुम्ही काम केलं, पण तुम्ही त्याच आहात. म्हणून ह्या व्यावहारिक जगामध्ये कर्तव्य म्हणून जे काही करायचं सगळं करायला पाहिजे आपण. तिथे काहीही कमी पडू द्यायला नको, कारण व्यावहारिक जगात आहोत. परंतु जर साधक असेल तो, ज्याला खरोखर जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी त्याचे 2 स्तर चालू असायला पाहिजे, व्यावहारिक आणि आध्यात्मिक. की आध्यात्मिक जर दृष्टीने बघितलं तर मी सगळ्यांचा आहे, आत्मादृष्टीने सगळ्यांचाच मी आहे, आणि आत्म्यादृष्टीने मी सगळ्यांमध्ये आहे. आत्म्याच्या दृष्टीने फक्त व्यावहारिक दृष्टीने मी कोणाच्या तरी रिलेटिव्ह आहे. मग त्यांची कर्तव्य काय आहे की नवऱ्याचं बायकोसोबतचं कर्तव्य, बायकोचं नवऱ्यासोबतचं कर्तव्य, मुलाचं बापासोबत कर्तव्य, बापाचं मुलासोबत कर्तव्य, हे तुम्ही सगळं करा. परंतु
ते अटॅच होऊन जे आपण करतो की याच्याशिवाय काही नाही आहे. याच्याशिवाय आमच्या इथे रवी महाराज होते, स्वामी उरुक्रमानंद, ते एकटे होते घरी. तर ते जेव्हा जॉईन करायला आले तर त्यांच्या घरनं फार विरोध होता. तर जॉईन करून त्यांची आई विदिन 2-3 महिन्यामध्ये वेडी झाली. जस्ट इमॅजिन किती आसक्ती असेल मुलाबद्दल बघा, की किती पराकोटीची आसक्ती असेल, की मुलगा गेल्याबद्दल ते त्यांना नंतर वेड्याचं हॉस्पिटल ठेवावं लागलं, की मुलगा गेल्यामध्ये वेड्या झाल्यात त्या. तर इथे हा आपण करायला पाहिजे की व्यावहारिक जगत वेगळं आणि आध्यात्मिक जगत वेगळं. या 2 जगाला आपण सेपरेट ठेवायला पाहिजे साधकाने. आणि ते काही कोणाला दाखवावं लागत नाही आपल्याला. तुम्ही जेव्हा तुमच्या कोणाशी म्हणजे नातेवाईकांची एकरूप होतात तेव्हा सगळं करा. आपण मागे बघितलं आपण की मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या सगळ्या रिलेशनवर तुम्ही त्यांनी सगळे रिलेशन ठेवा. जो मित्र आहे त्याच्या मित्रत्वाने वागा, जो आनंदी आहे त्याच्यासोबत आनंद शेअर करा, जो दुःखी आहे त्याचं दुःख शेअर करा, आणि जो या सगळ्यांच्या पलीकडे त्याची उपेक्षा करा. तर ह्या सगळ्या दृष्टीने व्यावहारिक जगात आपण वावरू शकतो. बट दॅट डज नॉट मीन की तुम्ही त्याची अटॅच होऊनच व्हायला पाहिजे. तर ही व्यावहारिक दृष्टी, 3 दृष्टी आपण बघायला पाहिजे की धार्मिक दृष्टी, आध्यात्मिक दृष्टी आणि व्यावहारिक दृष्टी. या 3 गोष्टींवर आपण आपलं काम करायला पाहिजे. आणि जर आपण कारण लौकिक दृष्टी ही जी आपण म्हणतो, कारण प्रत्येकाला सेल्फ इस्टीम आहे. म्हणजे उद्या कोणी तुम्हाला बोललं, तुम्हाला लागणं स्वाभाविक आहे. तुमचा एक समाजामध्ये एक स्टेटस आहे, ते तुम्हाला मेंटेन करणं भाग आहे. म्हणजे मी आत्मा आहे म्हणून मी कोणी येईल म्हणून कोणी माझ्या डोक्यावर टपकी म्हणून निघून जाईल का, असं नाही आहे. तर व्यावहारिक जगात राहताना तुम्हाला सगळंच त्याप्रमाणे करावं लागणार आहे. ठाकूरांनी सांगितलं वेळ पडली की फूस पण करायचं. पण आतमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे की मी आत्मा आहे. मी या सगळ्यांमध्ये आहे, पण सगळ्यांमध्ये नाही पण आहे. मी सगळ्या शरीरामध्ये पण आहे, मी या लोकांमध्ये पण आहे, मी नातेवाईकांमध्ये पण आहे. बट ॲट द सेम टाईम आय एम डिफरंट दॅन एव्हरीबडी. मी या सगळ्यांच्या वेगळी आहे. आणि वेगळी कुठल्या नात्याने? आत्म्या नात्याने. नॉट दॅट पुन्हा पर्सनल आयडेंटिटी. मी वेगळा का आहे? मी बिकॉज आय एम आत्मा. हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण कोणावर काय म्हणतात त्याला ब्लेमिंग पार्ट येत नाही किंवा काही येत नाही. आणि इथे अटॅचमेंटचा पण कोणाशी काही पार्ट येत नाही. कारण आपला संसारात लक्षात ठेवलं पाहिजे की संसाराचा प्रॉब्लेम काय आहे की अटॅचमेंट. आपण आसक्त होतो. आपण फक्त टेबल बघतो, चेअर बघतो, पण लाकूड बघत नाही. आपण फक्त वेगवेगळे आकार बघतो आणि त्या आकारांमध्ये आपण आकृष्ट होतो. त्या आकाराच्या मागे जो आहे, श्रीरामकृष्ण म्हणतात ना की मी सगळ्या त्या उशीच्या खोळा बघतोय, आत कापूसच आहे. मटेरियल एकच आहे, कापूसच आहे सगळा आत. फक्त खोळी वेगळ्या आहे. मोठी छोटी डिझाईन केलेली सगळ्या खोळी वेगळ्या आहेत फक्त. परंतु त्याच्या आत कापूसच भरला आहे. आपली नजर जर त्या कापसावर असेल तर आपण म्हणायला पाहिजे की आपण आध्यात्मिक राज्यामध्ये हळूहळू नक्कीच प्रोग्रेस करतो आहे. जसं जसं तुम्ही कापसाकडे बघायला जाल तसं तुमचं त्या खोळीकडे बघायचं लक्ष कमी होईल. खोळ इज अनइम्पॉर्टंट. म्हणून तुम्ही बघा की बरेच आपण बघतो ना की जे साधू संन्यासी, ज्या लोकांनी खरोखर काही उच्च काही ध्येय प्राप्त करून घेतलं आहे, त्या लोकांना त्यांच्या शरीराला लक्ष नसतं. थंडी असते तरी त्यांच्या अंगावर कपडे नसतात, बसलेले असतात, त्यांना काही वाटत नाही. व्हाय? त्याचं कारण हे आहे की त्यांना या शरीराचं काही म्हणजे आपल्याला जसं भान असतं त्यांना भान नसतं त्याचं. कारण त्यांचं कम्प्लीट लक्ष त्या आत असतं की आय एम आत्मा. आय एम आत्मा हा त्यांचा जो काही भाव आहे, हा भाव त्यांचा सदैव जागृत असतो. बघा कालच्या क्लासमध्ये आपण जेव्हा स्वामींचं उदाहरण बघितलं की स्वामी सदैव म्हणतात की आरशात बघताय स्वतःला, बिकॉज ही इज ऑलवेज इन दॅट म्हणजे मोड की मी आत्मा आहे. तर अशा वेळेस त्या लोकांचं आपोआप हे लक्ष बाहेर जातं. तसंच आपलं पण होऊ शकतं जर आपण आत्म्यावर जर मन केंद्रित केलं तर. आत्म्याला जर आपण सदैव बघितलं तर आपलं पण मन तिथे जाऊ शकतं. तर हाच पुन्हा या श्लोकाचा अर्थ आपण आज बघितला. याच्यानंतर आपण पुढच्या क्लासमध्ये 12-13 पुढे जाऊ.
पण इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट आणि दिस इज द बेस ऑफ अध्याय. हे जर क्लिअर झालं तर पुढचे एक श्लोक जे आहे ते तुम्हाला सहज आता कळू शकतील. म्हणून थोडंसं मी जरा याच्यावर जास्त वेळ घेतला. आपण इथेच थांबवू मग आज, नाही का? ओके. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.